प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जबराट प्रोमो रिअल आउट झाला आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट बघत होता तो क्षण फायनली मालिकेमध्ये आलाय. आता इकडे डायरेक्ट श्रावणीचा जीव वाचवून विश्वंभरनी श्रावणीला ना मुलगी म्हणून स्वीकारले. आता इकडे स्वीटीनी जो काही कट रचलेला असतो श्रावणीवरती हल्ला करण्याचा, तो कट आता तिचाच तिथे फ्लॉप होतो. आता इकडे विश्वंभर डायरेक्टच आहे ना त्या स्वीटीचे धाबे आणतो. तर ते कशा प्रकारात होतं, नेमकं काय काय घडतं ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. प्रेक्षकांना हा प्रोमो एकदम खराखुरा आहे. अगदी आजचा भाग खूपच जबरदस्त असणार आहे, शेवटपर्यंत बघा. आता इकडे डायरेक्ट ही स्वीटी बोलते, मला काय देखील एक झालं ना तरी त्या श्रावणीला ना संपवलंच पाहिजे, त्या श्रावणीवरती हल्ला घडून आणलाच पाहिजे. ही श्रावणीचे लय असे पंख उडायला लागले ना, मला त्या श्रावणीचे पंख असे काटलेच पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ही श्रावणी ना मुद्दामच तिचे कटकारस्थान करते. आता इकडे श्रावणी मुद्दामच ना गुंडांना कॉल करते आणि म्हणते, मला एका मुलीवरती हल्ला करायचा आहे, तुम्ही जितके पैसे मागाल ना मी तितके पैसे तुम्हालाच द्यायला तयार आहे असं म्हणून प्रेक्षकांना ते गुंड पण बोलता, बरं ठीक आहे आम्ही हल्ला करू, कोण मुलगी आहे, आम्हाला तिचा तुम्ही फोटो पाठवा. आता इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीवरती हल्ला होणार असतो. आता इकडे श्रावणी बाहेर पडलेली असते, तिला कुठतरी कामानिमित्त बाहेर जायचं असतं. तिथेच प्रेक्षकांना आता इकडे ना विश्वंभर पण असतो. आता इकडे शुभूनी म्हटलेलं असतं, तुम्ही ना कंटिन्यू साहेबांच्या मागे मागे जा, जर का तुम्ही कंटिन्यू साहेबांच्या मागे मागे जर राहिला ना तर साहेबांचे ना तुमच्या मनामधले जे काही कसे वाईट विचार आहेत ते सगळे वाईट विचार चालले जातील आणि तुमचं नातं एकदम असं घट्ट होऊन जाईल. आता इकडे श्रावणी पण ना तिथेच मागे उभी असते. आता प्रेक्षकांना तो गुंड पण येतो, मुद्दामच तो गुंड आहे ना ती गाडी आता श्रावणीच्या अंगावरतीच टाकणार असतो. तेवढ्याच प्रेक्षकांना काय मस्त अशी आता इकडे श्रावणीच्या बाबांची एंट्री होऊन ते डायरेक्टच आहे ना आता इकडे तिला तिकडे ढकलून देता आणि डायरेक्टच आहे ना आता इकडे श्रावणीचा जीव वाचतो. आता इकडे श्रावणी बोलते, काय बाबा तुम्ही माझा जीव वाचवला. आता इकडे श्रावणीला फार असा आनंद झालेला असतो. श्रावणी बोलते, थँक्यू सो मच बाबा, माझा जीव वाचल्याबद्दल. तुम्ही तुमच्या जीवाची काही देखील एक पर्वा न करता माझा जीव वाचवलाय. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभर त्याच्या जीवाची काही देखील एक पर्वा करत नाही. विश्वंभर त्याच्या जीवाची पर्वा न करता आता इकडे तो श्रावणीचा जीव वाचवतो. आता इकडे डायरेक्टच आहे ना तो गुंड पण आहे ना इथून पळायचा नाटक करू लागत असतो. तेवढ्याच तिथे प्रेक्षकांना आहे ना इन्स्पेक्टर पण असतात, ते ती गाडी अडवतात. ते ती गाडी अडवून डायरेक्टच त्या गुंडाला बाहेर काढतात आणि त्याला धो असे धुता. ते सगळेजण त्याला फार मारू लागत असतात. आता तेवढ्यात तिथे विश्वंभर पण जातो. विश्वंभर बोलतो, तुझी हिंमत कसं काय आली बरं, तू माझ्या मुलीवरती आता डायरेक्ट गाडी घालणार होता का, हे सगळं तू काय केलं बरं, जर का आज माझ्या मुलीला काय झालं असतं ना मी तुला अजिबात सोडलं नसतं. आता प्रेक्षकांना इकडे श्रावणीला खूप मोठा धक्का लागतो. श्रावणी बोलते, बाबा जरी वरून दाखवत असतील ना की मी त्यांची मुलगीनी असे सगळे वागताना, पण आतून बाबा की नरम आहे ना, मला ते सगळं माहिती आहे. आता इकडे श्रावणीला खूप असा आनंद झालेला असतो. आता तो डायरेक्टच आहे विश्वंभर पण बोलतो, कोण इथला हल्ला करायला होता सांग बरं मला, त्याचं नाव, हे सगळं काय करतोय तू, कोण या सगळ्या मागे मला सांग बरं, हे सगळं कोण सुधार करते, मला ते काय, ते सगळं काय ते खरं सांग मला. आता प्रेक्षकांना तो गुंड पण बोलतो, स्वीटीने मला हे सगळं करायला लावलं होतं. आता त्याला डायरेक्ट खूप मोठा धक्का लागतो. तो बोलतो, काय स्वीटी, तिचं तर लग्न ठरलंय ना. आता इकडे शुभूशी हे सगळं काय चाललंय बरं. आता इकडे श्रावणी पण बोलते, तिचं अजिबातच त्याच्याशी काही देखील एक लग्न ठरलेलं नाही, सगळं त्यांचं नाटक होतं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच विश्वंभर 100 धाव घेतो, म्हणजेच काय स्वीटी पुढे. आता विश्वंभर स्वीटी पुढे धाव घेऊन जे काय सगळं घडलेलं असतं तेच सांगतो. विश्वंभर बोलतो, जर का माझ्या मुलीवरती जर परत तू हल्ला केला ना, काय करण्याचा तू स्वप्नात पण काही देखील एक विचार करू शकत नाही, मी तुझा जीव घेऊन टाकेल जर का तू माझ्या मुलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तर. आता प्रेक्षकांना स्वीटी ना फार अशी घाबरून गेलेली असते, ती एकदम अशी थरकाप फुटलेला असतो. तिला ती बोलते, आव मी अजिबात काही देखील एक केलं नाही. आता विश्वंभर बोलतो, बस झालं, मला सगळं माहिती आहे, हे सगळं तूच केलंय बरं, याच्या सगळ्याच्या कटकारस्थानाच्या मागे तुझाच हात आहे बरं, जर का याच्या पुढे तुला का तू परत असं काही देखील एक केलं नाही मी तुला अजिबात सोडणार नाही. आता प्रेक्षकांना ते जे काही घडलेलं असतं ना, तर इकडे विश्वंभर डायरेक्ट शुभूला जाऊन सांगतो. आता इकडे शुभूची तर डायरेक्टच आग एकदम मस्तकाला जाते. शुभू बोलतो, काय हे सगळं स्वीटीने घडवून आणलं, ही स्वीटी अशी वागेली, स्वीटी ह्या थराला जाईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. मला माहितीच आहे साहेब, ती फार कटकारस्थानी, ती फार वाईट आहे, ती फार नालायक बाई आहे, पण ती असं करेल, ती मॅडमचा जीव घ्यायचा प्रयत्न करेल असं मला आता अजिबात वाटलं नव्हतं असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुभू पण 100 धाव घेतो घराकडे. आता आपलं घर शुभूना डोक्यावरती उचलून घेतो. आता शुभू फार मोठासा राडा करणार राहतो. शुभू मोठ्या आवाज देते, स्वीटे बाहेर निघ, स्वीटे बाहेर निघ. आता प्रेक्षकांना स्वीटी पण ना तिथे बाहेर येते. स्वीटी बोलते, काय झालं बरं शुभू, काय असं तू माझ्या नावाने मोठमोठ्याने हाका मारतोय. स्वीटी असं दाखवते जसं काय तिला काही देखील एक माहिती नाहीये. आता इकडे डायरेक्टच ना शुभू पण बोलतो, मुद्दामच तू हे नाटकं करू नको बरं, तू असं दाखवू नको जसं काय तू त्या गावचीच नाहीये, मला सगळं माहिती आहे, सगळं तूच केलं आहे बरं, या सगळ्या कटकारस्थानामध्ये तूच सामील आहे बरं, तूच त्या गुंडाला पाठवलं, डायरेक्ट श्रावणी मॅडमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला ना, तू श्रावणी मॅडमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, आज मी तुला शिक्षा दिली, आज तुला शिक्षा दिल्याशिवाय ना मी अजिबात सोडणार नाही. आता प्रेक्षकांना इकडे शुभूच्या आई बाबांना पण फार मोठासा धक्का लागतो. ते बोलतात, काय
ही स्वीटी हे सगळं काय करते तू तू श्रावणीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. आता इकडे शुभू पण बोलतो हो आई बाबा हिनीच आपल्या श्रावणी मॅडमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता बरं असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे शुभू पण डायरेक्ट मिरचीची धुनी करतो. शुभू मिरचीची धुनी करून डायरेक्ट तेच यांना डायरेक्ट स्वीटीच्या नाकापुढे नेतो. स्वीटीला फारसा त्रास लागत असतो. स्वीटी बोलते अरे शुभू हे सगळं काय करायलायस बरं तू असं स्वीटी म्हणू लागत असते. शुभू बोलतो हे सगळे ना तुला आधी विचार करायला पाहिजे होता बरं मॅडम बरोबर करताना. आता मी जे करतोय ते एकदम योग्यच करतोय बरं. आज तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. जर का आज तुला काही देखील एक शिक्षा मिळाली नाही ना तू एक कटक कारस्थान तुझे चालूच ठेवेल. जर का आज तुला शिक्षा मिळाली नाही ना तुझे पुढचे प्लॅनिंग चालूच ठेवेल. याच्याकरता आज तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. तर स्वीटीची आई पण बोलते अरे शुभू हे सगळं काय करते बरं तू शांत बस थांब तू. आता प्रेक्षकांना शुभू पण बोलतो तुम्हाला ना पोलिसामध्ये दिलं नाही. जर साहेबांनी तुम्हाला पोलिसामध्ये दिलं असतं ना आज तुमची काही देखील एक खैर नसती बरं. आता मी ना तुमच्या बरोबर काय करते तर तुम्ही स्वप्नात पण काही देखील एक विचार करू शकत नाही असं म्हणून शुभू पण तिथून प्रेक्षकांना निघून जातो. आता इकडे स्वीटीला फार असं टेन्शन आलेलं असतं. स्वीटी बोलते हा शुभू तर काही देखील एक करून मला सोडणार नाही. हा शुभू माझ्यावर काही पण करू शकतो बरं. पण आता हे सगळं काय होऊन बसलं बरं. आता सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलं. शुभूशी लग्नाचा घाट आता मला विसरावाच लागेल. पण आता शुभू माझ्या बरोबर पुढे काय करेल बरं. आज मी शुभूचा एकदम असा वेगळाच अवतार पाहिला होता बरं. आतापर्यंत मी शुभूचा असा अवतार अजिबात पाहिला नाही. शुभू माझ्या बरोबर काही पण करू शकतो. आता प्रेक्षकांना इकडे ना शुभूच्या आई बाबांना पण फारसं टेन्शन आलेलं राहतं. ते बोलता आता इकडे शुभू काय करेल याचा कोणी काही देखील एक विचार करू शकत नाही. आता प्रेक्षकांना शुभू पण येणार श्रावणी पुढे जातो. शुभू श्रावणी पुढे जाऊन म्हणतो मॅडम मला माफ करा बरं. ती स्वीटी फार नालायक बाई आहे बरं. तुमच्या जीवावरती आज बेतलं. जर का तुम्हाला काही झालं असतं ना मी मला स्वप्नात देखील कधी देखील मला माफ करू शकलो नसतो मी. आता प्रेक्षकांना इकडे श्रावणी पण बोलते अरे शुभू तू का बरं माझी माफी मागते बरं. याच्यातनं एक गोष्ट फार चांगली ह्याच्या लक्षात येत नाही का. आता प्रेक्षकांना शुभू पण बोलतो याच्यामध्ये काय चांगलं झालं बरं मॅडम तुमचा आज जीव गेला असता. प्रेक्षकांना इकडे श्रावणी पण बोलते अरे मला बाबांनी वाचवलं. बाबा त्या डायरेक्ट त्या गुंडाला जाऊन म्हटले की माझ्या मुलीला काय झालं असतं तर मी तिला अजिबात सोडलं नसतं. मला बाबांनी वाचवलं. बाबांनी जे काय इतक्या वर्षापासून मनामध्ये दडवून ठेवलं होतं ना ते आज बाबांनी सांगितलं. बाबा जरी वरून वरून दाखवत असेल ना मी त्यांची मुलगी नाहीये पण त्यांच्या मनामध्ये मी कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी थोडी का महिना जागा आहे. आज ते बाबांनी दाखवलं. त्या गुंड तिथे फार भडकले होते. जे काय आता बाबांच्या मनामध्ये दडलेलं होतं ते सगळं आज मला बाबांनी सांगितलं. हे सगळं झालं आज हे तर खूप चांगलं झालं ना. आता इकडे डायरेक्ट शुभू पण बोलतो मॅडम हे तर चांगलंच झालं पण तुमच्या जीवावर बेतलं असतं तर. आता इकडे श्रावणी बोलते माझ्या जीवावर बेतलं नाही त्याच्या सगळ्याची तू का बरं काळजी करतोय बरं. पण माझा जीव वाचला पण आता माझा जीव वाचवला कोणी हे जास्त महत्वाचं आहे बरं. आता प्रेक्षकांना शुभू पण बोलतो हो मॅडम हे तर खरंच खूप चांगलं झालं बरं. आपण या क्षणाची कित्येक दिवसापासून वाट बघत होतो बरं. साहेबांचं तुमचं नातं कसं काय एकदम परत पूर्वीसारखं होऊन जाईल. आता साहेबांचं तुमचं नातं परत एकदम असं पूर्वीसारखं होऊन गेलं आहे बरं. हे एकदमच चांगलं काम झालं. आता इकडे शुभूला पण प्रचंड असा आनंद झाला असतो. शुभू बोलतो वा 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 मॅडम हे तर फार आपलं मस्त काम होऊन गेलं. आता इकडे श्रावणी बोलते आज बाबांनी जे काय म्हणत होतं ते सगळं सांगितलं आहे बरं. लवकरात लवकर आता बाबांना मला मुलगी म्हणून पण स्वीकार करतील. आता इकडे शुभू पण बोलतो हो तसं झालं ना तर खूप चांगलं होऊन जाईल. जर का साहेबांनी तुमचा मुलगी म्हणून स्वीकार केला नाही खूप चांगलं होईल. आपण लवकरात लवकर त्या शिरीष काडेकरला शोधलं पाहिजे. जे काय सगळं सत्य आहे आपल्याला ते शिरीष काडेकरच सांगू शकेल. असं म्हणून प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील ना आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.